नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला नवीन विषय असा आहे की रोज मी कशा प्रकारे पूजा करते आणि त्याशिवाय एकादशीच्या दिवशी कशा प्रकारे पूजा करते आणि काय करते आणि कोणत्या सेवा करत असते तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण नेहमी कोणतीही पूजा करताना किंवा रोजची पूजा करतानाही गणपती बाप्पांचीच पूजा करत असतात आणि त्यासाठी मी रोज पूजा करताना सर्वात आधी गणपती बाप्पांनाच आंघोळ घालत असते. तर त्यामुळे इथे मी हे दूध आणि पाणी घेऊन 11 वेळा अगदी ओम गम गणपते नमाय असं या मंत्राचा जप करत त्यांची आंघोळ घातली आहे. कधी आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस सगळे देव एकत्र घेऊन सगळ्यांना बरोबर आंघोळ घालायची नसते एकाच वेळी. तर नेहमी कधी एक एक देवांना करा किंवा एवढं शक्य नसेल तर आधी पुरुष जे देव आहेत त्यांची घाला आंघोळ आणि त्यानंतर मग जे देवी असतात मग त्यांची घाला. आणि गणपती बाप्पांची जेव्हा पूजा झाल्यानंतर मग कुलदेवीची पूजा करायची असते. आणि त्यासाठी इथे मी ह्या कुलदेवीचा माझ्याजवळ फोटो आहे तर गुलाबजलने मी पुसून घेतला आहे आणि त्याशिवाय कुलदेवीला मी इथे हे केवडा अत्तर लावत आहे. देवींना गुलाब किंवा मोगरा किंवा केवडा अत्तर लावत असतात. जर तुमच्याजवळ कुलदेवीचा टाक असेल तर मग त्याच्यावर आपण देखील अभिषेक घालू शकतो. आणि जर आपल्याजवळ फोटो असेल तर मग अभिषेक जर करायचा असेल तर अगदी फुलाने पाणी शिंपडत जायचंय आणि मग आपल्याला असं जे काही श्री सुक्त 99 मंत्र बोलत अभिषेक करायचा आहे. आणि कुलदेवीच्या पूजा झाल्यानंतर जे आपले इष्टदेव आहे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांची पूजा करायची आहे. तर त्यासाठी इथे मी बघा महाराजांना मी स्वेटर घातला होता कारण त्यांनाही थंडी वाजते आपल्याप्रमाणे. तर त्यासाठी इथे मी रोज रात्री त्यांना पण स्वेटर घालत असते. आणि इथे आता हा 11 वेळा तसंच मी श्री स्वामी समर्थ म्हणत दूध आणि पाण्याने त्यांना आंघोळ घालून घेते. हे रोज ह्याच प्रकारे मी त्यांना आंघोळ घालत असते. फक्त ज्या दिवशी गुरुवार असतं त्या दिवशी मात्र आपण श्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणत मी त्यांना अभिषेक करत असते आणि त्यासोबत पवमान सुक्त देखील म्हणत असते. तर इथे पवमान सुक्त तुम्ही नक्की म्हणत जा ज्यावेळेस गुरुवारी अभिषेक करतात. खूप चांगले परिणाम आहे याचे, खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला. जेही आर्थिक प्रॉब्लेम असतात ते अगदी सुटण्यास खूप मदत होते. आणि इथे महाराजांचे जे आवडते हिना अत्तर आहे ते देखील यांना लावून घेतले आहे. गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी मी शक्यतोवर सर्व देवांना पिवळे वस्त्र परिधान करत असते. आणि इथे जे आहे महाराजांना आपण अष्टगंध लावायचा आहे. आणि ज्या देवी असतात त्यांना कुंकू लावायचे असते आणि जे महादेवाची पिंड असते त्यांना आपण जे पांढरे गोपीचंदन असते ते लावत असतो. तर बघू शकता तिथे महाराजांना किती सुंदर गोड दिसत आहेत. आणि त्यानंतर आता महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करून त्यांची पूजा करून घेऊया. तर इथे मी फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणत त्यांना अभिषेक करून घेतला आहे. देवांचे जे रोजचे जे वेगवेगळे वार असतात ज्या त्या देवांचे, म्हणजे जसं महादेवांचं आपल्या सोमवारी, तर सोमवारी मी पूर्ण 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अभिषेक करत असते. आणि त्याशिवाय जे मंगळवार असेल तर आपल्या कुलदेवीचा अभिषेक आपण करत असतो. गुरुवारी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा करायचा असतो. आणि जे शुक्रवारी आहे ते अन्नपूर्णा माता आणि महालक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा असतो. रोज सकाळची सुरुवात आपण सुंदर पूजाने केली आणि पूजा केली तर आपल्याला खूप छान वाटते आणि त्याशिवाय अगदी आपला दिवस पण इतका उत्साहाने जातो आणि खूप चांगलं वाटत असतं. दिवसभरात खूप पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी आपल्याला भेटत असते. आणि एखाद दिवशी जर आपण पूजा करायला उशीर झाला किंवा केली गेली नाही तर तो दिवस अगदी असं वाटतं की खूप काही चुकल्यासारखं वाटत असतं. म्हणून असं वाटतं मला की अगदी किती काही हो, अगदी कमीत कमी वेळेत का होईना लवकरात पण पूजा झालीच पाहिजे.
तर अगदी त्या दिवशी मग पूजा केल्यावर असं वाटतं की हो, आपण आज खूप काही केलं, छान वाटत आहे. आणि आता इथे आहे आमची लाडके सर्वात बालगोपाल, लड्डू गोपाल. हे बघा, आता झोपेतून उठले आहे आणि त्यांना पण खूप थंडी वाजते, म्हणून मी त्यांना पण स्वेटर घालत असते. आणि रोज रात्री त्यांना आम्ही मच्छरदाणीमध्ये झोपवत असतो. आणि इथे हा त्यांना रोज नाईट ड्रेस मी बदलवत असते त्यांचा. तर हा अशा प्रकारे त्यांचा नाईट ड्रेस आहे. बाळकृष्ण भगवान आहे, त्यांचा एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी अभिषेक करायचा असतो. तर त्या दिवशी मी दर एकादशीला आणि द्वादशीला अभिषेक करत असते. पाण्याने, पंचामृताने किंवा नारळाचे पाणी याच्याने आपल्याला श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे. तर हे मी दक्षिणावर्ती शंख घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी आणि पंचामृत टाकून आणि त्याच्यानेच मी अभिषेक करते नेहमी. याशिवाय आपण हळदीच्या पाण्याने किंवा चंदन टाकून त्यामध्ये थोडे सुगंधित अत्तर आणि फुलांच्या पाकळ्या टाकून देखील आपण अभिषेक करू शकतो. किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करून देखील अभिषेक करू शकतात. आणि इथे त्यांच्या पायांना मी हे थोडं गाईचं तूप लावत आहे, असं चोळून घ्यायचे असते. ही म्हणजे हे तुम्ही हे रोज करा. बघा, तुम्हाला रोज खूप चांगले परिणाम आणि खूप चांगले अनुभव येतील. आणि हे त्यांना आपण अत्तर लावून घेतले आहे. तसेही बाळकृष्ण भगवानांना खूप सजणे सवरणे याची आवड होती आणि त्यांना शृंगार खूप आवडतो. आणि इथे त्यांना आपण सॉक्स घालून घेतले आहे. आपण स्वतः देखील जे जे करतो ते असं वाटतं की त्या देवांना पण केलं पाहिजे. आणि बघा किती सुंदर हा मी ड्रेस त्यांना घातला आहे. मोरपंखाचा आहे. मोरपंख त्यांना अतिशय प्रिय आहे. त्यासोबत वैजंती माला देखील त्यांना खूप प्रिय आहे आणि त्यामुळे मी त्यांना वैजंती माला रोजच घालत असते. हे बघा किती सुंदर, किती गोड दिसत आहेत. हे आमचे लड्डू गोपाल. आणि ही आजची माझी पूजा झाली आहे. तुम्ही बघू शकतात कशी वाटली माझी पूजा. तुम्ही देखील अशीच करतात का? यामध्ये माझं काही चुकत असेल तर मला कमेंटला नक्की सांगा. इथे एकादशीच्या दिवशी मी अशी थोडी वेगळी मांडणी करून घेते. म्हणजे आपल्याला तुळशी वगैरे अर्पण करायची असते, तर त्यामुळे सोपं जातं. आणि इथे हे जे कापसाचा तार बनवून जी वात तयार केली जाते, तर ही तीच वात आहे. 1000 तारची वात आहे. तर हा सध्या मी एकादशीला नियम घेतला आहे, 1 वर्ष अशा प्रकारे ही वात लावण्याचा. हे कंपल्शन नाहीये. हे तुमच्या इच्छेवर आहे, मनावर आहे. हे असं नसेल करायचं तर तुम्ही साधा दिवा लावून त्याची देखील आरती करू शकतात. आणि बस ही वात लावून आणि मी याच्यानेच आरती करत असते. तर इथेही आपल्याला बाळकृष्ण भगवानाची जी कोणती आरती येते ना ती म्हणून घ्यायची आहे. तर इथं आम्ही नैवेद्य दाखवला आहे. आणि इथे ही तुळशी माळ आहे. तर याच्यावरच आपण 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण तुळशी अर्पण करून घेऊया. त्याशिवाय आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली, विष्णू सहस्त्रनाम, गीतेचा 15वा किंवा 18वा अध्याय म्हणायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. पूजा करते ती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.